खूप छान. तर मी थोडासा खाऊन पण बघते. खाऊ का? हा बघ ना खाऊन कसे झाले. हाय सर्वांना, फेसबुक फॅमिली, यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या व्हिडिओमध्ये. तसे आज तुम्ही सगळे, आशा करते सगळे मस्त आणि मजेत असतात. जेवणं झाले का? आमचे जेवणं झाले, आताच जेवणं करून बसलो. म्हटलं चला आपल्याला आज बनवायचे मस्त छान असे गुलाबजामुन. त्यासाठी बघा इकडं आम्ही पाकिट आणले. कालच करायचे होते आम्हाला, पण काल खूप उशीर झाला होता. त्यासाठी म्हटलं चला उद्या करू आणि आपल्याला व्हिडिओसुद्धा काढता येईल. त्यासाठी मी काल बनवले नाही, आज बनवणार आहे. तर हे बघा, हे असं पाकिट आहे. छान असं मस्त गुलाबजामुन बनवणार आहे मी. नक्कीच तुम्ही आपला व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ कुठून बघताय कमेंट करून सांगा. नवीन असाल तर फॉलो करा फेसबुकला आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा इकडं बसले, दिसायलात का? नाही बाई बघा कसा अवतार झालाय. अरे 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 अरे. म्हणजे काय? बरं चला मग लवकर काढा माझा व्हिडिओ पटकन. पाऊस पण येतोय, मला म्हटलं थोडेसे व्हिडिओ काढायचे. मला व्हिडिओ काढायला जायचं होतं पावसामध्ये. पाऊस आला तर ठीक आहे. रसगुल्ले गुलाबजामुन. चला पटापट 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 गुलाबजामुन खायला सगळ्यांनी पटकन. आता बनवू मस्त फर्स्ट क्लास. यूट्यूब फॅमिली, फेसबुक फॅमिली, घेऊ पटकन आपण गुलाबजामुन बनवून. तिकडे ठेवलं मी दूध गरम करायला. हे पीठ आहे ना, त्या दुधामध्ये थोडंसं मळून घ्यायचं आपल्याला आणि त्याच्यानंतर छोटे छोटे गोळे गोळे करायचे. तर बघू शकता, हे बघा दूध आता मस्त मीडियम झालेलं आहे. तर आता याच्यात घ्यायचं टाकून मस्त आणि याचं पीठ घ्यायचं चांगलं मळून बरं का. तर चला आपण ह्याच्यामध्ये दूध टाकून हे सगळं छान असं मळून घेऊया. आपल्याला हे जास्त पातळ नाही करायचं, मीडियम मध्ये मळून घ्यायचं सगळं. हाय तर बघू शकता छान प्रकारे असं अर्चनाने हे सगळं मळून घेतलेलं आहे पीठ. आता याला आपण 5 मिनिटं ठेवायचं एक साईडला, म्हणजे ते अजून मुलायम होतं है ना. त्यासाठी आपण आता ठेवणार आहोत चुलीवर कढईत टाकणार आहोत तेल. तर चला ह्याला थोडा वेळ ठेवू आपण झाकून. तोपर्यंत घेऊया आपण चाचणी बनवून. तर चला आता आपण घेऊ, इकडं पीठ मुरतंय तोपर्यंत घेऊ आपण चाचणी बनवून. कढई ठेवले गॅसवर. आता टाकू आपण थोडं पाणी त्याच्यामध्ये, म्हणजे जेवढं लागतं तेवढं. आता त्याच्यामध्ये टाकू आपण साखर. ते साखर टाकून आता तर आपण साखर टाकून घेतलेली आहे. छान अशी याला उकळी फुटू देऊ. उकळी फुटल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचे इलायची. म्हणजे खूप बघू शकता तुम्ही आपल्या पाकाचा कलर चेंज होतोय. छान अशी उकळी फुटली की आपण लगेच त्याच्यामध्ये इलायची टाकून घेणार आहोत. तर चला आपण घेऊ इथं इलायची टाकून. इथं 4-5 इलायच्या घेतलेल्या आहेत मी. त्याला पण छान असं उकळू देऊया. मग आपण गॅस बंद करून लगेच गुलाबजामुनचे गोळे तयार करून लगेच तळायला चालू करू. बघू शकता तुम्ही आपला पाक खूप छान असा झालेला आहे. इलायची बिलायची मस्त एकदम छान झालेली त्याच्यामध्ये. तर पूर्ण चिकट झाल्यावरच होतोय ना तयार. पूर्ण चिकट व्हायला पाहिजे याचं, म्हणजे तेव्हाच ते गुलाबजामुन याच्यामध्ये टाकले की छान होतात. चमच्याने असं वर करून टाकून दाखव, मग त्याची तार राहते एकदम एकसारखी तार राहिली पाहिजे. बघा हे बघा अशी. हा पाणी असलं की लगेच पडतं ना, हे पडत नाही लगेच. तर खूप छान असं आपला हे काय म्हणते त्याला, पाक झालेला आहे. आता घेऊ आपण गुलाबजामुन छान असे तळून. रस झालेला रस गुलाबजामुनचा मस्त असा. तर चला आता घेऊ पटापट पटापट गुलाबजामुन तळून. इकडे आहे अर्चना जी आपल्याला दाखवणार आहे गुलाबजामुन बनवताना. तर चला बघू आता. तर हे बघा छान असं हे झालेलं आहे. आता याचे छान असे अर्चना गोल गोल लड्डू बनवित आहे आता. पण आता तोपर्यंत कढई गरम होती आणि कढईमध्ये तेल टाकू. तेल पण छान गरम होतंय. आपल्याला स्लो मध्येच गुलाबजामुन तळून घ्यायचे. तर हाताला चिटकलं नाही पाहिजे, त्यासाठी मी थोडंसं गोड तेल लावून थोडंसं पिठाला अजून हे करते आणि मग त्याचे गोल गोल आपण मस्त असे गोल गोल करू गुलाबजामुन. घेऊत कढईमध्ये तेल टाकून.
तर बघू शकता हे झालेलं आहे. आता इकडं अर्चना अजून बनवत आहे. तर हे झालेलं आहे. आता बघू अर्चना बनवते पटापट पटापट. तर चला तुम्हाला दाखवतो आता आपलं बनवून झाल्यावर. तर बघू शकता पटापट पटापट आपण बनवलेलं आहे. तर चला आता मी बनवतो. अर्चनाला नाही जमले, आता मी बनवतो पटकन गोल. तर बघू शकता हे सगळे आपले गोल झालेले आहेत. आता घेऊ याला तळून. टाकून घेऊ आता तेलामध्ये मस्त घेऊयात तळून. तर हे दादू प्रज्ञाला खूप आवडतात म्हणून आपण घरीच बनवलेत. कारण की घरच्या बनवण्यामध्ये आणि विकत घेण्यामध्ये खूप फरक आहे. विकत पण भेटतात, पण म्हटलं चला घरी बनवू आज. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, सपोर्ट करा. आपले व्हिडिओ कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हे खूप सुलो याच्यामध्ये आपण हे केलेलं आहे आणि तर बघू शकता खूप छान असे भाजत आहेत मस्त. आणि गॅस खूप स्लो आहे. तर आपल्याला गुलाबजामुन आले की नाही नक्कीच कमेंट करून सांगा. आवडलेच असेल तर नक्की बनवून बघा, खूप छान होतात. तर चला आता घेऊया पटकन काढून आपण. होतात का तळून? हो, असे सगळे घेऊया आपण तळून आणि बघू चला मग आपले गुलाबजामुन झाल्यावर. ह्याला या असं नुसतं हलवत राहायचंय, कारण सगळीकडून शेकले पाहिजे ते गुलाबजामुन, तळले पाहिजे. आम्ही पहिल्यांदाच केलेत. आम्हाला एवढे गोल करता आलेले नाहीत कारण की अर्चनाला आले नाही म्हणून मी केलेत. तर बघा कसे केलेत गोल, मी बरोबर केलेत का नाही. कारण की आम्ही खूप दिवसानंतर बाहेरूनच आणत होतो, पण आज अर्चना म्हणले आपण घरीच बनवू. नवीन असताना तर पटकन सबस्क्राईब करायचं लगेच. पटकन म्हणजे 50 की पूर्ण होतात आपले. फटाफट सबस्क्राईब करा जावा लवकर लवकर व्हिडिओला. हे बाकीचे आपण एवढे तळलेले आहेत आणि बाकीचे अर्चना आता तळत आहे. आणि हे मीडियम गॅसवर आपण याच्यासाठी भाजत असतो कारण की याच्या आतपर्यंत हे भाजले पाहिजे, म्हणजे कच्चे नाही राहिले पाहिजे. आणि फास्ट गॅस केला ना हे लगे वरच्यावरच लाल होतात. तर तुम्ही बघू शकता भाजण्यासाठी खूप वेळ लागतो हे गुलाबजामुन. अर्चनाची थोडी हेल्प करते कारण की अर्चना लवकर बोलतच नाही. नाही, मला बोलू देतच नाहीत ते. शाबास. आम्ही पहिल्यांदा बनवलेले आहेत. तर चला आपले गुलाबजामुन बी तळून झालेले आहेत छान असे. तर घेऊ आपण पाकामध्ये टाकून. त्या पाकाला थोडंसं नॉर्मल असं गरम केलेलं आहे आम्ही. आता हे गुलाबजामुन सगळे आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत. तर बघू शकता तुम्ही मी सगळे गुलाबजामुन याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. आता छान एकदा हलवून घेते आणि ह्याला मग प्लेट झाकून ठेवते. अर्धा घंटा याला झाकून ठेवायचं आहे आणि अर्ध्या घंट्याच्या नंतर बघायचं. आणि आपण फक्त जेवढे आपले गुलाबजामुन तेवढाच पाक बनवलेला आहे, जास्त बनवलेला नाही. बघू शकता खूप छान असे आपल्या झालेले आहेत गुलाबजामुन. आवडले तर लाईक करा, कमेंट करा, सपोर्ट करा. ठेवू आता आपण एक त्याच्यावर प्लेट झाकून आणि बघू अर्ध्या. आता तुम्हाला दाखवू आपण हे पूर्णपणे तयार झाले. ते मी प्लेट झाकून याच्यावर. आता बघू आपण डायरेक्ट अर्ध्या घंट्याच्या नंतर. कसं अर्धा घंटा झाल्याच्या नंतर ते पण त्याच्या आतमध्ये पाक पण गेला पाहिजे आणि ते गुलाबजामुन पण एकदम छान एकदम नरम झाला पाहिजे. त्यासाठी आपण अर्धा घंटा त्याला झाकून ठेवलंय. बघू आता सगळे गुलाबजामुन रेडी झाल्यावर. फॅमिली आणि फेसबुक फॅमिली आपले फायनली गुलाबजामुन झालेले आहेत. झाले का? हो झालेत. नाही बघा दादू बसला इकडं. दादू लय वेळचं वाट बघतोय. तुम्हाला काय सांगू, त्याला खायचे, त्याला लय आवडते. दोघांना पण लय आवडते, पण ह्याला व्हायला पण खूप टाइम लागतो. तर आपले गुलाबजामुन झालेले आहेत. बघू शकता तुम्ही इकडं प्लेटीमध्ये मी घेतले सगळे काढून. कसे झालेत? खूप छान झालेत आणि कलर पण खूप छान आलेला आहे त्याला. तर बघू शकता तुम्ही. हे करा, दाखवा इकडे. तर बघू शकता तुम्ही युट्यूब फॅमिली खूप छान असे आपले खूप असे भरलेत मस्त लसलशीत एकदम. तुम्ही सुद्धा. तर बघू शकता युट्यूब फॅमिली किती छान झालेले आहेत. आपण थोडंसं कट करून बघू ह्याला. फक्त तुम्ही आपण एक गुलाबजामुन थोडासा कट करून घेतलेला आहे. एकदम आतमध्ये पण लसलशीत झालेले आहे. छान झालेत का? एकच नंबर झालेले आहेत खरंच. मी कधी ट्राय केलेच नाही गुलाबजामुन बनवायला, पहिल्यांदाच केलेत, पण खूप छान झालेत. तुम्हाला माझी गुलाबजामुनची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करा. तर भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये.